नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, तलाठी भरतीचे फायनल ऑर्डर जे आहे ते येणे सुरू झालेले आहेत। मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पुणे जिल्ह्याचे ऑर्डर बघितलेले होते आणि आता जे ऑर्डर आहे आजचे 3 ऑर्डर परत रिलीज झालेले आहे। 3 जिल्ह्याचे ऑर्डर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ठीक आहे, ऑर्डरचे जे PDF आहे तुम्हाला टेलिग्राममध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहे। तोपूर्वी मित्रांनो, फार महत्त्वाची अशी इन्फॉर्मेशन आहे याच्यामध्ये आणि महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपल्याला डिस्कस करायचे आहे। ठीक आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, या व्हिडिओमध्ये परत एकदा सांगतो। फार महत्त्वाचे पॉईंट आहे आणि ही जी भरती दिली जात आहे ही तात्पुरत्या स्वरूपात दिली जात आहे। जेव्हापासून बोगस कागदपत्राचा जो कॅन्डिडेट सापडले आहे किंवा सापडले जात आहे परीक्षेमध्ये, त्याच्यामुळे आता हे जे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होणार आहे फार स्ट्रिक्टली होणार आहे आणि त्याच्यामुळे जे आहे तुम्हाला तात्पुरत्या भरती करता येते निवडले जात आहे। त्याच्यानंतर जर तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन क्लिअरली झाले किंवा सगळे व्यवस्थित झाले तरच नंतर तुम्हाला परमनंट करण्यात येतील। ठीक आहे, फार महत्त्वाचं आहे मित्रांनो। तर बघू शकता याच्यामध्ये ही जी धाराशिवची फायनल लिस्ट आहे, धाराशिवची फायनल सिलेक्शन लिस्ट आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता महसूल तलाठी पद भरती जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव आणि 22/7/2024 हे आदेश आहे। ठीक आहे, तर कालचाच आदेश आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यात कोणत्या याच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये हा प्रति पाठवण्यात आलेला आहे। याच्यामध्ये आदेशसुद्धा दिलेला आहे। तर आदेश आपल्याला वाचायचा आहे की ज्या अर्थी संदर्भ क्रमांक 7 अन्वये राज्यातील तलाठी गट क संवर्गाची दिनांक 31/12/2020 अखेर रिक्त असलेली 1012 पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली 3110 पदे अशा एकूण 4122 पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्यास शासनाने मान्यता दिलेली होती। तसेच त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील तलाठ्यांची 110 रिक्त पदे भरण्यासाठी राज्य परीक्षा समन्वयक तथा अप्पर जमावबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती। सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत TCS कंपनीमार्फत संगणकीय प्रणालीद्वारे परीक्षा घेण्यात आली असून पदभरती प्रक्रियेची संपूर्ण कार्यवाही करण्यात आली। ठीक आहे, तर ही पार्श्वभूमी होती परीक्षेची मित्रांनो। तर आता याच्यानंतर जिल्हा निवड समितीने तलाठी संवर्गाच्या लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार प्रवर्गनिहाय पात्र ठरलेल्या खालील उमेदवारांची निवड केली असून निवड केलेल्या उमेदवारांना तलाठी संवर्गात पे मॅट्रिक्स S8 25,500 ते 81,100 या बेसिकवर वेतन श्रेणीत तलाठी या पदावर निवड झालेल्या खालील उमेदवारांचा निवड तात्पुरत्या स्वरूपात अटी व शर्तीचा अधीन राहून नियुक्ती व पदस्थापन देण्याकरता खालीलप्रमाणे आदेश निर्गमन करण्यात येत आहे। ठीक आहे, म्हणजे इथं क्लिअरली दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला की जी तुमची जॉईनिंग आहे ती जोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन व्यवस्थित पूर्ण होत नाही किंवा तुम्ही ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटीची पूर्तता करत नाही तोपर्यंत काय राहणार आहे, तर तात्पुरत्या स्वरूपाचं राहणार आहे। ठीक आहे, तर अशी लिस्ट दिलेली आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिरियल नंबर, कॅन्डिडेट नेम, कास्ट, कॅटेगरी आणि हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 4 कॉलम दिलेले आहेत। 1, 2, 3 नंबर असे एकूण जर विचार केला आपण तर टोटल 36 विद्यार्थ्यांची नावे तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे। ठीक आहे, तर एकदा बघूया। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो की राहुल नावांचे जे विद्यार्थी आहे त्यांना विमुक्त जाती A मधून जनरल कॅटेगरीची सीट मिळालेली आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे अजय नाईक BJ मधनं आहे पण जनरलमधनं त्यांना सीट मिळालेली आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारचे तुम्ही बघू शकता 36 लोकांची याच्यामध्ये नावे आहे। तुम्ही आपली नावे याच्यामध्ये चेक करू शकता। समजा साईडवरती लिस्ट अपलोड झालेली नसेल किंवा व्हायची असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल आहे आपला हॅलो टीचर YT नावाचा, त्या टेलिग्राम चॅनलवरतून सर्व लिस्ट जे आहे ते डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर लिस्ट टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेलं आहे। सर्वात अगोदर तिथे हा लिस्ट आपण टाकत असतो, त्याच्यानंतर व्हिडिओ बनवायला घेत असतो। तर जे लोक टेलिग्राम चॅनलला जॉईन असतील त्यांना या लिस्ट आतापर्यंत मिळालेला असेल। ज्या जॉईन झालेले नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली जाईल, तिथून तुम्ही ते लिंकला चॅनल जॉईन करू शकता आणि ज्या लिस्ट आहे त्या डाउनलोड करू शकता। ठीक आहे, तर मित्रांनो, वरीलप्रमाणे नियुक्ती देण्यात येत असलेल्या उमेदवारांना नियुक्तीचे ठिकाण देण्याकरता समुपदेशन प्रशासकीय निवड विचारात घेऊन पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येते। ठीक आहे, म्हणजे आता जे आहे ते सिलेक्शन लिस्ट लावण्यात आलेली आहे, परंतु जे
नियुक्तीच्या ठिकाण आहे ते त्यांनी दिलेले नाही, त्याच्याकरता स्वतंत्र लिस्ट लावण्यात येतील असे त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. अटी व शर्ती काय राहणार आहे ते सुद्धा याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. तर याच्या अगोदर मी तुम्हाला अटी व शर्ती सांगितल्या तर फार महत्त्वाच्या आहे मित्रांनो. याच्यामध्ये मला वाटतं 20 शर्ती त्यांनी दिलेला असेल. ठीक आहे. जास्त दिलेलं आहे. मागच्या ज्या होत्या त्याच्यामध्ये आपण फक्त 20 शर्त वाचलेल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये फार जास्त त्यांनी म्हणजे 39 शर्ती दिलेल्या आहे. ठीक आहे. तर या 39 शर्ती काय आहे ते एकदा आपण बघूया, कारण की फार महत्त्वाचं आहे. याच्यामुळे जे आहे तुम्हाला तात्पुरती निवड दिलेली आहे फक्त त्यांनी. तात्पुरत्या निवडीला परमनंट करायचं असेल तर तुम्हाला या शर्तीचा जे आहे तर काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. तर याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो, अटी व शर्तीमध्ये सहसचिव महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांचे पत्र तलाठी करता जे आहे रोजीच्या आदेशातील निर्देशांमुळे मूळ अर्ज 150/2024 प्रकरणी मान्य न्यायाधिकरणाने अंतिम आदेश प्राप्त होईपर्यंत माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळून तसेच मान्य न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी तलाठी पद भरती 2023 बाबत काही ठराविक प्रवर्गातील पदे रिक्त ठेवून उर्वरित पदे भरण्याचे निर्देश दिले आहेत. तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो, एक सर्व्हिसमॅनची जी पदे आहे ती पुढच्या आदेशापर्यंत थांबून ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला माहितीच आहे एक सर्व्हिसमॅनला या पदावरती भरती सध्या देणे बंद आहे. ठीक आहे. तर त्याच्या संदर्भात हे पहिलं अट तुम्हाला सांगण्यात आलेली आहे. याच्यानंतर सदरील नेमणूक निवड तात्पुरत्या स्वरूपाची असून त्यांना कोणत्याही वेळी कोणतेही कारण न दर्शवता किंवा कोणत्याही पूर्वसूचना न देता सेवेतून कमी करण्यात येईल. ठीक आहे. तर ही जी नेमणूक आहे मित्रांनो ती क्लिअरली सांगितलं आहे की तात्पुरत्या स्वरूपाची आहे, टेम्पररी स्वरूपाची आहे. तुम्हाला जर पदावरून त्यांना वळगडायचे असेल तर कसल्याही प्रकारची सूचना न देता तुम्हाला ते वळगडू शकते, परंतु त्याच्याकरता एक ठोस कारण लागणार आहे. कोणत्याही म्हणजे मनात आलं तेव्हा तुम्हाला काढणार नाही, काहीतरी ठोस कारण तुमच्या विरोधात राहील तेव्हा तुम्हाला पदावरून काढण्यात येईल. ठीक आहे. आता ते एक ठोस कारण काय असू शकते आणि कोणत्या नियमाची तुम्हाला पूर्तता करायची आहे, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. पुण्याची जेव्हा लिस्ट लागली होती, मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला देण्यात येईल, तिथून सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. बाकी काही डिस्कस थोड्या प्रमाणात आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा करणार आहोतच. याच्यानंतर मित्रांनो, नेमणुकीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी उक्त उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवास भत्ता व पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारचा प्रवास भत्ता तुम्हाला ज्या ठिकाणी जॉईनिंग दिली जाणार आहे त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचा तुम्हाला प्रवास भत्ता दिला जाणार नाही, किंवा तुमची जी वाढीव डेट असेल म्हणजे एका महिन्याच्या आत तुम्हाला जॉईनिंग करायचं असतं, तुम्ही एका महिन्याच्या आत अगर जॉईनिंग केलं नाही तर तुम्हाला कसल्याही प्रकारची जी आहे ती वाढीव अवधी दिला जाणार नाही, असं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे. ठीक आहे. तसंच तुम्हाला जेव्हा विभाग देण्यात येईल तेव्हा तुम्हाला तारीखसुद्धा देण्यात येईल की या तारखेच्या आत तुम्हाला जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो 4था नंबर, उमेदवारास शासकीय सेवेचा राजीनामा द्यायचा असल्यास त्यांनी या कार्यालयास 1 महिना अगोदर लेखी कळविणे आवश्यक आहे. अन्यथा अशी आगाऊ सूचना न दिल्यास त्यांच्याकडून 1 महिन्याचे मूळ वेतन शासनास जमा करावे लागणार आहे. ठीक आहे. समजा तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला राजीनामा द्यायचा आहे, तर राजीनामा म्हणजे कुठं तुमचं याच्यापेक्षा वरच्या पदावरती तुम्हाला पोस्टिंग मिळालेली असेल किंवा काही कारणास्तव तुम्हाला ही ड्युटी सोडायची असेल तर तुम्हाला जे आहे ते 1 महिन्याच्या अगोदर डिपार्टमेंटला सांगायचं आहे. ठीक आहे, की रिजाईन मारायची आहे म्हणून. जर तुम्ही असं सांगितलं नाही तर तुम्हाला शासनाच्या हिशोबाने 1 महिन्याचा जो पेमेंट आहे मूळ वेतनाचा, ज्याला आपण बेसिक म्हणतो, ते मूळ वेतन जे आहे तुम्हाला जमा करावे लागणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो 5व्या नंबरचा पॉईंट आहे, नियुक्तीचे कार्यालयात हजर होण्यापूर्वी ते अन्यत्र नोकरी करीत असल्यास त्या पदाचा राजीनामा देणे व सक्षम प्राधिकाऱ्याने राजीनामा स्वीकृत केल्याबद्दलचे आदेश पत्र रुजू अहवालासोबत सादर करणे आवश्यक आहे. सदर आदेश किंवा पत्र सादर केल्याशिवाय सदर पदावर रुजू होता येणार नाही. अशा उमेदवारास रुजू करून घेण्यापूर्वी सर्व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखांची राहील. ठीक आहे. तर मित्रांनो, या पदावर तुम्ही जॉईनिंग होत असाल तर तुम्हाला याच्या अगोदर तुम्ही जिथे कुठे काम करत असाल, गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, तर प्रायव्हेटसाठी तर तेवढे हे लागू होत नाही, परंतु जे गव्हर्नमेंट असेल ह्याच्या अगोदरसुद्धा तुम्ही गव्हर्नमेंट ड्युटीवर असाल तर तुम्हाला तिथचं जे आहे ते राजीनामा दिल्याचं पत्र तुम्हाला सोबत जोडायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे मित्रांनो, उमेदवारास नियुक्ती ही शारीरिक स्वास्थ्य म्हणजे मेडिकल आहे, त्या मेडिकलमध्ये तुम्ही फिट झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ती भरती दिली जाते. ठीक आहे. तर याच्याबद्दल एक नियमसुद्धा आहे मित्रांनो, धाराशिव यांच्याकडून शारीरिकदृष्ट्या पात्र असलेल्या बाबतचे वैद्यकीय प्रमाणपत्र शासन सेवेत रुजू झाल्यापासून 3 महिन्याच्या आत सादर करणे गरजेचे आहे. ठीक आहे. म्हणजे जॉईनिंग केल्यानंतर 3 महिन्याच्या आत तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट तुमचं द्यायचं आहे. ठीक आहे.
याच्यानंतर शासन निर्णय महिला व बालविकास विभाग जो आहे तो क्रमांक त्यांनी दिलेला आहे. खुल्या गटातील महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावर निवडीकरता नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तसंच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील पुरुष व महिलांकरता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू इच्छिणाऱ्या पुरुष व महिला त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागास व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेल्या पुरुष व महिला उमेदवारांची सन 2023 ते 2024 या कालावधीचे दिनांक 31/3/2024 पर्यंतचे वैध असलेले उन्नत व प्रगत व्यक्तिगट ज्याला आपण क्रिमिनल यामध्ये मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिकारी यांनी नियमित केलेले नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सादर करण्याच्या अटी व सक्षम प्राधिकरणाने पडताळणीच्या अधीन असेल. सदरीत आदेशातील क्रमांक दिलेला आहे त्यांनी 2, 3, 5, 7, 9 या उमेदवारांनी नॉन क्रिमिनल प्रमाणपत्राची पडताळणी करून घेऊन अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहणार आहे. ठीक आहे. तर खुल्या गटातील महिलांकरता मित्रांनो आरक्षित असलेल्या पदावर निवडणुकीकरता नॉन क्रिमिनलची अट जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. बाकींच्याकरता ज्यांना आहे त्यांनी ते सादर करायचे आहे. ठीक आहे. याच्यानंतर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरण पडताळणी अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. ठीक आहे. तर ज्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा तुम्ही फायदा घेऊ इच्छिता त्या हॉरिझॉन्टलचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे फार गरजेचे आहे. ठीक आहे. आणि ते व्हॅलिड पिरियडमधले असणे आवश्यक आहे मित्रांनो. नंतर उमेदवारास शासनाने विहित केलेल्या सेवा अंतर्गत परीक्षा विहित मुदतीत उत्तीर्ण होणे बंधनकारक राहणार आहे. तर याच्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर सुद्धा काही डिपार्टमेंटल एक्झाम तुमच्या होत असतात. त्या डिपार्टमेंटल एक्झाममध्ये सुद्धा तुम्हाला उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर 10व्या नंबरचे आहे मित्रांनो उमेदवारांची नियुक्ती मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाखल असलेल्या याचिका क्रमांक 856/2024 मधील आदेशांच्या अधीन राहून करण्यात येत आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर 11वा पॉईंट आहे उमेदवार शासकीय सेवेत नियुक्त होता शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक जो आहे तो क्रमांक त्यांनी दिलेला आहे नुसार कार्यान्वित करण्यात आलेल्या नवीन परिभाषिक अंशदान निवृत्ती वेतन योजना उमेदवारांना लागू राहील. मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्ती वेतन योजना म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशीकरण नियम 1984 आणि सध्या अस्तित्वात असलेली सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना त्यांना लागू होणार नाही. ठीक आहे. तर NPS जे आहे ते लागू होणार आहे मित्रांनो. बाकी ओल्ड पेन्शन तुम्हाला याच्यात लागू राहणार नाही. त्याच्याबद्दल आपण क्लिअरली बोललेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. याच्यानंतर उमेदवार नेमणुकीच्या पदावर हजर होण्यापूर्वी अन्य शासकीय किंवा निमशासकीय किंवा खाजगी कोणत्याही स्वरूपात नोकरी करत असल्यास तेथे राजीनामा देऊन तो मंजूर झालेला असला पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो शासकीय निमशासकीय किंवा खाजगी कोणत्याही क्षेत्रात तुम्ही काम करत असाल मी तुम्हाला अगोदर बोललेलो आहे की तुम्हाला जो आहे तो राजीनामा द्यायचा आहे. राजीनामा दिल्यानंतर तुम्हाला जो सर्टिफिकेट दिलं जाणार आहे NOC ज्याला आपण म्हणू किंवा यांनी आमच्याकडून जे आहे ती ड्युटी सोडली आहे ते सर्टिफिकेटची एक कॉपी तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस जोडायची आहे. ठीक आहे. तर जसं खाजगी क्षेत्रामध्ये तुम्ही कामाला असाल मित्रांनो तर तुम्हाला खाजगी क्षेत्रात जरी असाल तरी तुम्हाला एक जे आहे कॉपी देऊन द्यायची आहे. कारण की पुढे भविष्यात कसल्याही प्रकारचा जो आहे तो तुमच्या PVR वगैरे झाला तर तुम्ही सापडायला नको. जर सापडले तर मग ड्युटीवरून ते कमी करू शकतात. त्याच्यामुळे खाजगी क्षेत्रात जरी असाल कोणत्याही क्षेत्रात असाल खाजगी असो शासकीय असो निमशासकीय असो कोणत्याही क्षेत्रात असाल तरी तुमचा जो PVR आहे तो होणार आहे. त्याच्यामुळे PVRमध्ये न सापडो म्हणून तुम्ही जे आहे ते तुमचं क्लिअर जे आहे ते रिजाईन मारून आपलं जे रिजाईन लेटर आहे ते सोबत जोडवा. कोणाला सॉरी मित्रांनो. तर कोणत्याही क्षेत्रात कामाला असाल तरी तुमचं जे रिजाईन लेटर आहे ते तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस तुमच्या जॉईनिंग लेटरसोबत जोडून ऑफिसमध्ये जमा करायचं आहे. कारण की भविष्यामध्ये कसल्याही प्रकारची तुम्हाला अडचण होणार नाही. ठीक आहे. तर समजा तुमची जर कोणत्याही खाजगी कंपनीत जरी कामाला असाल आणि तुमचा तिथं PVR झाला परंतु तुम्ही तिथे दर्शवलं नाही तर मग तुम्हाला जे आहे ते प्रॉब्लेम जाऊ शकतो. त्याच्यामुळे कोणत्याही खाजगी क्षेत्रात निमशासकीय क्षेत्रात किंवा शासकीय क्षेत्रात असाल तरी रिजाईन लेटर आहे ते अवश्य जोडा. ठीक आहे. याच्यानंतर उमेदवार नेमणुकीच्या पदावर हजर होण्यापूर्वी अन्य शासकीय निमशासकीय ते झालेलं आहे आपलं. नंतर 13वा बघा उमेदवारांची नियुक्ती कोणत्याही प्रशासकीय प्राधिकरण व न्यायालयातील आदेशांच्या अंमलबजावणीस अधीन राहील. तसेच भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने भविष्यात काही न्यायालयीन प्रकरणात उद्भवल्यास न्यायालयाचे निर्णय सर्व उमेदवारांना बंधनकारक राहणार आहे. ठीक आहे. जर आपले पद खंडित केले गेले आणि आपणास शासकीय सेवेत इतरत्र घेणे शक्य नसल्यास आपली सेवा खंडित करण्यात येईल. ठीक आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमावली व शासनाने वेळोवेळी केलेले नियम सर्व उमेदवारांना बंधनकारक राहतील.
तसेच ते न्यात करून घेण्याचे व अनुपालन करण्याचे उत्तरदायित्व त्यांच्यावर बंधनकारक राहील. ठीक आहे. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक जो दिला आहे त्यांनी उमेदवारांची नियुक्ती आदेशापूर्वी पूर्व इतिहास व चारित्र्य पडताळणी अहवालाबाबतच्या स्वयंसांक्षात्कृत म्हणजे सेल्फ अटेस्टेड प्रतीनुसार सादर केलेला व त्यांचे चरित्र सचोटी बाबत पोलीस विभागाकडून प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही जे दिलेलं असेल लिहून आपल्या सेल्फ अटेस्टेड कॉपीमध्ये त्याच्यानुसार व पोलिसांनी केलेल्या PVR नुसार तुमचं जे आहे ते सिलेक्शन होत आहे. ठीक आहे. शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक मी वाचणार नाही मित्रांनो, तुम्ही नंतर ते PDF मध्ये वाचू शकता. मधील तरतुदीनुसार विवाहित असल्यास दिनांक 28 मार्च 2005 नंतर तिसरे अपत्य नसल्याबाबतचे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र भरून देणे बंधनकारक राहणार आहे. अविवाहित उमेदवारांनी सुद्धा प्रतिज्ञापत्र अविवाहित असल्याचे नमूद करून प्रतिज्ञापत्र कार्यालय प्रमुखाकडे सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. ज्याला लहान फॅमिलीचे प्रतिज्ञापत्र आपण म्हणतो ते तुम्हाला द्यायचं आहे 3 अपत्य आपल्याकडे नसेल तर. ठीक आहे. आता 3 अपत्यामध्ये मित्रांनो याच्यातसुद्धा भरपूर काही नियम आहे. तर याच्यामध्ये समजा तुम्ही पहिल्या वेळेस जे आहे तुम्हाला 1 अपत्य आहे आणि नंतर तुम्ही दुसऱ्यांदा ट्राय केलं तर तुम्हाला जुळवा झाला, तर जुळवा झालं म्हणजे 3 अपत्य झालं तर जुळव्याला याच्यामध्ये जे आहे ते मोजलं जात नाही किंवा कन्सिडर केलं जात नाही. जर तुम्हाला सुरुवातीला जुळवे झाले असेल आणि नंतर तुम्ही तिसरं अपत्य झालं असेल तुम्हाला तर मग ते कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. भरपूर काही नियम आहे, त्याच्याबद्दल आपण नंतर चर्चा करू. तर याच्यानंतर मित्रांनो जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय याचिकावर मान्य मुंबई उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने 28/8/2011 रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या SLP मधील आदेशाच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे. ठीक आहे. म्हणजे जॉईनिंग झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी द्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर उमेदवारांची शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी मूळ कागदपत्र तपासणी करूनच त्यांच्या सत्यतेबाबत खात्री करून घ्यावी व त्यानंतर उमेदवारास रुजू करून घेण्यात येईल. ठीक आहे. सर्व डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन जे आहे ते केल्यानंतरच तुम्हाला जे आहे ते रुजू करून घेण्यात येणार आहे. याच्यानंतर उमेदवार माध्यमिक शाळांत परीक्षा हिंदी आणि मराठी विषयात उत्तीर्ण नसल्यास त्यांना शासकीय इयत्ता मंडळाची मराठी किंवा हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. तर याच्यानंतर 21वा नियम आहे मित्रांनो, संगणकाचा नियम आहे. तर संगणकाची अर्हतासुद्धा तुम्हाला नियुक्तीच्या पासून 2 वर्षाच्या आत जे आहे ते तुम्हाला करून घ्यायचे आहे. नंतर आहे उमेदवारांची नियुक्तीचे ठिकाण या आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाच्या संबंधित कार्यालयात रुजू होणे आवश्यक आहे. अन्यथा सदर नियुक्तीचे आदेश रद्द समजण्यात येऊन प्रतीक्षा सूचीवर ठेवण्यात आलेल्या उमेदवारांना नियुक्ती करण्यात येईल. ठीक आहे. जर तुम्ही आदेश दिल्यानंतर 30 दिवसाच्या आत जॉईन केले नाही तर तुम्हाला त्या आदेशातून वगळण्यात येईल आणि जे प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार असेल त्यांना येथे तुमच्या जागेवर चान्स देण्यात येईल. ठीक आहे. उमेदवाराचे सादर केलेली कागदपत्रे, प्रमाणपत्रे किंवा दाखले भविष्यात चुकीची किंवा खोटीची आढळून आल्यास संबंधित उमेदवाराला जबाबदार धरून सदर उमेदवाराविरुद्ध फौजदारी स्वरूपात कार्यवाही करण्यात येईल. त्यांना सेवेतून कमी सुद्धा करण्यात येईल. ठीक आहे. उमेदवाराची नियुक्ती याचिका क्रमांक जी याचिका क्रमांक आहे 2136/2011 व अन्य याचिकावर मान्य उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक 25 ऑगस्ट 2011 रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मान्य सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल करण्यात आलेल्या SLP वर मान्य सर्वोच्च न्यायालयाकडून जे काही आदेश दिले जातील त्या आदेशाच्या अधीन राहून करण्यात येत आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो उमेदवारांनी नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आत आपल्या जात प्रमाणपत्राची वैधता संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून करून घेणे आवश्यक राहील. त्यांची जी नियुक्ती आहे ते स्वीकारतात जात वैधता तपासण्याची जी तपासणी करते जो प्रस्ताव संबंधित जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सादर करणे सुद्धा आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्या उमेदवारांची निवड विशिष्ट मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेवर झालेली आहे अशा उमेदवारास त्यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याच्या अधीन राहून तात्पुरती नियुक्ती करण्यात येत आहे. ठीक आहे. नंतर सदरील आदेशातील उमेदवारांचा ज्येष्ठता क्रमांक महाराष्ट्र नागरिक सेवा ज्येष्ठतेचे विनियम नियमावली 2021 दिनांक 21/6/2021 मधील नियम 3, 2 व 1 नुसार निवड मंडळाने दिलेल्या मूळ शिफारस यादीतून क्रमांकानुसार अनुक्रमांक निर्धारित केला जाणार आहे. ठीक आहे. बदली अधिनियम आहे मित्रांनो 2005 मधील बदलीची तरतूद केल्याप्रमाणे बदलीचा पदावधी
संपेपर्यंत विभाग, जिल्हा किंवा बदली अंतर्गत बदली मागता येणार नाही. ठीक आहे. महत्त्वाचा नियम आहे मित्रांनो, बदली अधिनियम 2005 मधील बदलीची तरतूद केल्याप्रमाणे बदलीचा पदावधी संपेपर्यंत, ठीक आहे, जोपर्यंत तुमचा बदलीचा पदावधी संपत नाही तोपर्यंत कसल्याही प्रकारची तुम्ही मागणी करू नका किंवा मागणी केल्यानंतर ते ॲक्सेप्ट केली जाणार नाही असं क्लिअरली सांगितलेलं आहे. ठीक आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र 6 महिन्याच्या आत सादर करणे बंधनकारक राहील. तसेच सादर केलेल्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रात नकारात्मक शेरा असल्यास त्यांची निवड रद्द करण्यात येईल. ठीक आहे. जर तुमचं जे आहे ते चारित्र्य प्रमाणपत्र कॅरेक्टर सर्टिफिकेट जर निगेटिव्ह शेरा असलेलं असेल तर तुमची जी नियुक्ती आहे ती रद्द करण्यात येईल असं क्लिअरली सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे. नंतर 3वा नियम आहे मित्रांनो, माजी सैनिक, पुरुष किंवा महिला 30% या समांतर आरक्षणामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची संबंधित विभागाकडून त्यांच्या आरक्षणाबाबतच्या प्रमाणपत्राची किंवा नॉन क्रिमिनलची प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करून अंतिम नियुक्ती देण्यात येईल. तर मित्रांनो, माजी सैनिकांची जी भरती आहे सध्या तरी थांबवण्यात आलेली आहे. ठीक आहे. याच्यानंतर अंशकालीन उमेदवारांच्या बाबतीत अंशकालीन प्रमाणपत्र संबंधित तहसीलदार किंवा कार्यालय प्रमुख यांच्याकडे जमा करून घ्यावे व त्याबाबतचा अहवाल सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र धाराशिव यांना सादर करावा. नंतर ज्या उमेदवारांची निवड ज्या समांतर आरक्षणातून झालेली आहे त्या समांतर आरक्षणातील प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. सदरील प्रमाणपत्राची पडताळणी करून घेऊन अहवाल 1 महिन्याच्या आत सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे. ठीक आहे. संबंधित तहसीलदार, कार्यालय प्रमुख यांनी दिव्यांग उमेदवारांचे प्रमाणपत्र पडताळणी संबंधित जिल्हा शल्क चिकित्सा यांच्याकडे करून घ्यावी. उमेदवाराचे महसूल वन विभाग शासन निर्णय क्रमांक 24/3/2014 मध्ये नमूद केलेला प्रशिक्षण विहित वेळेत पूर्ण करणे आवश्यक राहील, अन्यथा शासन निर्णयात नमूद केलेल्या सेवा संपुष्टात आणण्याची कारवाई करण्यात येईल. ठीक आहे. तर तुमचं जे प्रशिक्षण असेल, ट्रेनिंग असेल ते तुम्हाला वेळेच्या आत पूर्ण करून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्हाला जे आहे ते पदावरून काढण्यात येऊ शकते. याच्यानंतर भरती संबंधी प्रति शासकीय कर्तव्य बजावत असताना निष्ठाभंग होणार नाही याबाबत शपथपत्र सादर करणे सुद्धा आवश्यक राहणार आहे. जे उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहिले नाहीत अशा उमेदवारांना कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येत आहे. उमेदवारांचे अर्ज सादर करताना दाखल केलेली कागदपत्रे व कागदपत्र पडताळणीच्या वेळी सादर केलेल्या कागदपत्रामध्ये विसंगती दिसून आल्यास संबंधित उमेदवारांची नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात येणार आहे. ठीक आहे. उच्च शिक्षणाकरता परवानगीशिवाय प्रवेश घेता येणार नाही, तसे परीक्षा देता येणार नाही. ठीक आहे. तुम्हाला सर जॉईन झाल्यानंतर जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला NOC घ्यायची असते, त्याच्याशिवाय तुम्हाला जे आहे ते प्रवेश त्या उच्च शिक्षणात घेता येत नाही किंवा परीक्षासुद्धा तुम्हाला देता येणार नाही. त्याच्याकरता तुम्हाला NOC घेणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. उमेदवाराने नियुक्ती आदेशाच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत भत्ता व दायित्व याबाबतचे विवरणपत्र विहित नमुना सादर करणे बंधनकारक राहणार आहे. ठीक आहे. शासन जे आदेश व अटी निश्चित करते त्या सर्व सेवा शर्ती सर्व उमेदवारांना नियुक्तीसाठी बंधनकारक राहणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे 39 नियम त्यांनी सांगितलेले आहे मित्रांनो. पुणे विभागाच्या वेळेस आपण फक्त 20 नियम वाचलेले होते, त्याच्यामध्ये 39 नियम धाराशिव विभागाने जाहीर केलेले आहे. ठीक आहे. तर हे धाराशिवची लिस्ट आहे मित्रांनो. याच्यानंतर आता बाकीची सुद्धा लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर चला बघूया. तर याच्यानंतरच्या मित्रांनो कागदपत्र पडताळणीची लिस्ट आहे. तपासणीकरता कागदपत्र पडताळणीची लिस्ट आहे हिंगोली तालुक्याची. ठीक आहे. तर हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली यांच्या स्थापनेवेळी तलाठी गट प्रवर्गातील रिक्त पदांची जाहिरात राज्य परीक्षा समन्वयक तथा अपार जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत जाहिरात क्रमांक दिलेली आहे. ठीक आहे. नंतर आहे याच्यामध्ये त्यानुसार निवड व प्रत्यक्ष यादीमध्ये उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली ते दिनांक 30 व 31 या कालावधीत करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तर यामध्ये तसेच या कार्यालयामार्फत दिनांक 14/3/2024 रोजी सुधारित निवड व प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार खालील उमेदवारांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या निकषानुसार मूळ व सांख्यात्मक कागदपत्राचा एक संच सह पडताळणीसाठी खालील दिनांकास उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. तर तसेच उक्त उमेदवारांचे बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन करण्यासाठी TCS कंपनीने जे टेक्निकल टीम जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली येथे सादर दिनांकास येण्यास बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहणे आवश्यक राहणार आहे. ठीक आहे. तर बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशनसुद्धा होणार आहे. मूळ कागदपत्रांची जी आहे ती तपासणीसुद्धा होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांची नावे दिलेली आहेत, त्या विद्यार्थ्यांची नावे तुम्हाला
इथे बघायचं आहे तुमचं नाव याच्यामध्ये आहे का, दिनांक दिलेला आहे आणि वेळ दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर दिनांक जे आहे 25/6/2024 आणि वेळ सकाळी 11 वाजताची आहे. तर 16 विद्यार्थ्यांचे याच्यामध्ये नाव आहे. ज्या विद्यार्थ्यांचे 16 विद्यार्थ्यांचे याच्यात नाव आहे त्यांनी सर्वांनी जे आहे ते निवड झालेल्या प्रवर्गातील सर्व डॉक्युमेंट जे आहे ते घेऊन उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे, तारीख आहे 25/7/2024 सकाळी 11 वाजता. ठीक आहे, उमेदवारांना काही महत्त्वपूर्ण सूचनासुद्धा याच्यात देण्यात आलेल्या आहे. 7 महत्त्वाच्या सूचना आहे हिंगोली तालुक्यातील डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, पहिली सूचना आहे संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेला मूळ अर्जाची प्रिंट आउट तसेच परीक्षा फॉर्म जमा केल्याचा पुरावा. नंतर आहे दुसरा छायाचित्र ओळख पुरावा, ज्याला आपण फोटो आयडेंटिटी कार्ड म्हणतो. त्याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड चालेल, वाहन परवाना चालेल ज्याला आपण लायसन म्हणतो, पॅन कार्ड चालेल, राज्य निवडणूक आयोगाचे निवडणूक ओळखपत्र असेल ते चालेल, राष्ट्रीय बँकेचे खाते बुक असेल ते सुद्धा चालणार आहे. नजीकच्या काळात काढलेला पासपोर्ट साईज 2 फोटो तुम्हाला घेऊन जायचा आहे. ठीक आहे, 2 फोटो ठेवा किंवा 2पेक्षा जास्त तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे, 2 झाले संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्जाची मूळ प्रत तुम्हाला न्यायची आहे. आणि नंतर छायाचित्राचा ओळख पुरावा ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही तुम्हाला घेऊन जायचे आहे. ठीक आहे, नंतर मित्रांनो महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र नियम 2005 मधील तरतुदीनुसार गट अ ते गट ड मधील पदांच्या सेवा प्रवेशासाठी आवश्यक अर्हता नमूद विविध नमुन्यातील लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला घेऊन जायचे आहे. नंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य असलेल्या उमेदवारांनी शासन निर्णय महसूल व वन विभाग क्रमांक 12/05 189 दिनांक 23/1/2006 अन्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्या कुटुंबात शेतकऱ्याच्या आत्महत्या प्रकरणी मदतीसाठी पात्र ठरवले असल्यास त्याबाबतचे कागदपत्र सुद्धा तुम्हाला न्यायचे आहे. ठीक आहे, उक्त सर्व कागदपत्रांची पूर्ण पडताळणी तसेच जाहिरात नमूद सर्व निकषांची पूर्तता झाल्यानंतर अंतिम नियुक्तीची कार्यवाही करण्याचे अधिकार जिल्हा निवड समितीने राखून ठेवलेले आहे. ठीक आहे, कागदपत्र तपासणीसाठी अनुपस्थित असल्यास उमेदवारांच्या नावाचा समावेश केला जाणार नाही आणि त्यानंतर त्या निवड यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दावा करता येणार नाही. शासन सेवेत नेमणूक करताना उमेदवारांची चारित्र्य व पूर्वचरित्र पडताळणी करण्याबाबतचा साक्षांकन नमुन्यात माहिती कागदपत्र तपासणीच्या वेळेस भरून सादर करण्यात यावी. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या 7 अटी आहे मित्रांनो. डॉक्युमेंट्स तुम्हाला काय काय न्यायचे आहे, तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज केलेला असेल आणि तुमच्याकडे जे मूळ प्रिंट असेल फॉर्म भरल्याची ती मूळ प्रिंटसुद्धा तुम्हाला न्यायची आहे. प्रत्येकाचे 2 झेरॉक्स पंच घेऊन जा सेल्फ अटेस्टेड केलेले आणि पासपोर्ट साईज फोटोसुद्धा तुम्हाला 2 न्यायचे आहे. ठीक आहे, याच्यानंतरची यादी बघूया कोणत्या जिल्ह्याची आहे ती. त्याच्यानंतरची लिस्ट आहे मित्रांनो जळगाव जिल्ह्याची. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता राखीव गटाची लिस्ट आहे आणि पदसंख्या 73 आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये टोटल जी यादी लावण्यात आलेली आहे ती जवळपास 73 लोकांची यादी लावण्यात आलेली आहे. ठीक आहे, प्रतीक्षा यादी आणि जी निवड लिस्ट आहे त्या दोन्ही निवड लिस्ट आणि प्रतीक्षा यादी याच्यात लावण्यात आलेलं आहे. निवड यादीमध्ये 73 लोकांचे जवळपास नाव आहेत आणि प्रत्यक्ष यादीमध्ये जे नाव आहे मित्रांनो ते 37 लोकांचे नाव याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला निवड यादीमध्ये परीक्षा नोंदणी क्रमांक, उमेदवाराचे नाव, जन्मदिनांक, मूळ प्रवर्ग, लागू समांतर आरक्षण आणि जे गुण आहे आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर ते सगळे दिसत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही जे आहे ते नियम बघा, याच्यामध्ये टिप ज्या दिलेल्या आहे त्यांनी ते बघा. तर याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की जे उमेदवारांची नियुक्ती आहे ते कागदपत्र तपासणीच्या नंतरचा जो अहवाल राहणार आहे आणि चरित्र पडताळणी प्रमाणपत्र त्याच्यानंतरचा अहवाल राहणार आहे त्याच्या आधारे जी आहे ती नियुक्ती केली जाणार आहे. नंतर उमेदवारांनी सादर केलेली माहिती चुकीची किंवा खोटी आढळल्यास अगर समांतर आरक्षणाबाबतचे प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी अवैध किंवा बाद ठरवल्यास तसेच वैद्यकीय तपासणी चरित्र पडताळणी अहवालानुसार अपात्र ठरल्यास संबंधित उमेदवारांचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येणार आहे. ठीक आहे, तर नंतर आहे मित्रांनो दिव्यांग उमेदवाराने नावासमोर दर्शविण्यात आलेल्या पदांचा तपशील शासन महसूल वन विभाग निर्णय दिनांक 29/6/2021 नुसार दिव्यांगासाठी शासनाने सुनिश्चित केलेल्या पदानुसार नमूद करण्यात आलेला आहे. सदर तपशील पुढीलप्रमाणे आहे. तर हे त्यांनी दिव्यांगी कॅटेगरी दिलेली आहे. ठीक आहे, याच्यानंतर लागू समांतर आरक्षणामध्ये दर्शवण्यात आलेल्या संक्षिप्त पदांचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे. जसं जनरल म्हणजे सर्वसाधारण, LDS महिला, अनाथ, SP म्हणजे खेळाडू, एक्स सर्व्हिसमॅन माजी सैनिक, PT म्हणजे अंशकालीन उमेदवार, PA म्हणजे प्रकल्पग्रस्त आणि EA म्हणजे भूकंपग्रस्त. ठीक आहे, सदर यादी निवड उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारावर तयार करण्यात आलेली आहे. दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत जोपर्यंत प्रचलित शासन तरतुदीनुसार वैद्यकीय तपासणी अहवालानुसार अपात्र ठरवल्यास संबंधित उमेदवाराचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रत्यक्ष यादीनुसार गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. ठीक आहे, पदवीधर अंशकालीन या समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या
प्रमाणपत्राची पडताळणी संबंधित प्रमाणपत्र निर्गमित करणाऱ्या सक्षम प्राधिकारी यांच्याकडून करून घेण्यात येईल. अपात्र ठरलेल्यास संबंधित उमेदवारांचे नाव वरील निवड यादीमधून कमी करण्यात येईल व प्रत्यक्ष यादीतील गुणानुक्रमे पुढील उमेदवारास संधी देण्यात येईल. ठीक आहे. उमेदवारांच्या नियुक्ती देण्यासंदर्भात सर्व अधिकार जिल्हा निवड समितीकडे राखीव ठेवण्यात आलेले आहे. ठीक आहे. कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडील परिपत्रक क्रमांक तलाठी 2022 परिपत्रक क्रमांक 190 भाग 2 दिनांक जे आहे ते 27/6/2024 अन्वये 13 पेसा जिल्ह्यातील पेसा क्षेत्र वगळता बिगर पेसा क्षेत्रातील पदे भरताना माजी सैनिक प्रवर्गातील पदे वगळण्याबाबत कळविले आहे. मान्य न्यायाधिकरणाकडील निकाल शासनाकडील आदेशानंतर माजी सैनिक प्रवर्गातील पदांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ठीक आहे. जो निवड आहे तो निकाल आहे तो माजी सैनिकांचा राखून ठेवण्यात आलेला आहे. जसं न्यायालयाने ऑर्डर दिले तर त्याप्रमाणे तो निकाल जाहीर करण्यात येईल असे सांगण्यात आलेले आहे. ठीक आहे. वरील निवड यादीमध्ये नाम समाविष्ट असलेल्या उमेदवारांनी प्रत्यक्ष यादीतील उमेदवार वगळून समुपदेश प्रक्रियेसाठी दिनांक 24/6/2024 रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीराजे नाटकगृह महाबळ रोड जळगाव येथे न चुकता उपस्थित राहावे. कृपया सोबत ओळखपत्र म्हणून आधार कार्ड आणावे. ठीक आहे. आधार कार्ड घेऊन जा मित्रांनो. वोटिंग कार्ड असेल ते सुद्धा घेऊन जा. कमीत कमी 2 ओळखपत्र तुमच्याजवळ असू द्या. ठीक आहे. तर उद्याची डेट आहे मित्रांनो. फार इम्पॉर्टंट नोटीस आहे, तरी तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवण्याचे कार्य करा. ठीक आहे. याच्यानंतर कोणती अपडेट माहिती आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून नेहमीप्रमाणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य रेग्युलरली केले जाईल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आणि सर्व लिस्ट जे आहे ते टेलिग्राम चॅनलला टाकण्यात आलेलं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि याच्या अगोदरचे जे व्हिडिओ आहे 20 नियम 20 शर्ती जे आहे त्या 20 शर्तीचा नियम लिस्टसुद्धा तुम्हाला ज्या व्हिडिओ मी मागच्या बनवला होता त्या व्हिडिओची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तोपर्यंत जय हिंद, जय शिवराय.